श्री गुरुदेव दत्त. आता आपण जे बघणार आहेत नावाची स्पंदने, त्यातलं मीरा, मीनल आणि मेघा हे नाव कशी आहेत. तर यातलं जे मीनल नाव आहे ते पॉझिटिव्ह आहे सगळ्या अर्थाने, पण थोडंसं मेघा आणि मीरा हे नाव थोडेसे अवघड आहेत. स्पंदनाच्या बाबतीत ह्या व्यक्तींना थोडा त्रास होतो. पण त्यातल्या त्यात जर त्यांची जन्मतारीख, त्यांचा मूळांक, त्यांचा भाग्यांक हा जर चांगला असेल तर ही नावं त्यांच्यासाठी चांगली असणार आहे, म्हणजेच मेघा आणि मीरा. पण जर ती नावं पण चांगली नसेल, जन्मतारीखही चांगली नसेल, तर यांना थोडंसं हार्डवर्क होतं. तर कशा प्रकारची आहे, तर मेघा हे नाव या व्यक्ती स्पष्ट वक्ते असतात, पण खूप अशा विरोध करत नाही, फक्त निषेध नोंदवतात त्यांच्या. नाही हे पटलं नाही एवढं दाखवतात, पण बोलत कधी नाहीत. आणि या मीरा या नावाच्या व्यक्ती असतात, त्यांना जर कामं वेळेवर झाली नाही तर थोडंसं नावात मीरा हे ज्यांचं नाव असेल अशा व्यक्तीची जी जन्मतारीख चांगली असेल, त्यांचे कर्म जर चांगले असेल तर खूप उत्तमरित्या ते जीवन जगतात. नाही तर आर्थिकदृष्ट्या यांना खूप त्रासदायक असतं. मीरा या नावाच्या व्यक्ती दैव संकेतावर खूप विश्वास असतो त्यांचा. त्यासोबतच त्यांची एक ना प्रतिष्ठा असते समाजामध्ये आणि त्या प्रतिष्ठेला हे फार जपत असतात. देवावर प्रचंड विश्वास ठेवून की आता काय घडलं आहे या गोष्टीवर त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं. त्याचप्रमाणे मेघा 18 वर येतं, म्हणजेच इथे त्रासदायक आलेलंच आहे. आर्थिकदृष्ट्या आहे, पण थोडं ऍक्सिडेंट वगैरे होण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यासोबतच या व्यक्तींना अयोग्य जीवन जगण्याची पण थोडी सवय असते. तिकडे त्यांचा कल जास्त असतो की जे शरीराला म्हणा, मनाला म्हणा वाईट असतं, अशाकडे त्यांचा कलता झोक असतो. पण कुटुंबाचा फायदा कुठं आहे तिथं या व्यक्ती आधी पोहोचतात. प्रत्येक ठिकाणी हा फायदा कसा होईल असं या व्यक्ती विचार करत असतात. याप्रमाणे आहेत मेघा आणि मीरा. आणि मीनल हे नाव सगळ्या अर्थाने पॉझिटिव्ह आहे. धन्यवाद.